गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात एसबावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। आयएस मानकांनुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। एसबावी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्लॅटसाठी संपर्क क्रमांक 7677760025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी शिर्डी आणि तुळजापूर प्रमाणेच पंढरपूरकरांना स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करा, अन्यथा आम्ही मोठ्या जनआंदोलन उभं करू, असा इशारा पंढरीतील समाजसेवक महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय। काल गुढीपाडव्याच्या निमित्तानं अनेक भाविक वारकरी व पंढरपूरकरांनीही विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी गणेश अंकुशराव हे कार्यकर्त्यांसह मंदिरात गेले तेव्हा एकीकडे व्हीआयपी दर्शन रांगेतून काही जणांना सोडलं जात होतं, तर दुसरीकडे अनेक भाविक व स्थानिक पंढरपूरकर दर्शनासाठी तिष्ठत उभे होते। याचा व्हिडिओ गणेश अंकुशराव यांनी काढला व शिर्डी व तुळजापूरला ज्या पद्धतीने स्थानिक नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था आहे तशी स्थानिक पंढरपूरकरांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची दर्शन व्यवस्था सुरू करावी अशी मागणी केली आहे। जाणून बुजून मंदिर समिती ही स्थानिक पंढरपूरकरांचा अपमान करत असते, यामुळे तातडीने यावर उपाययोजना करावी, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिलाय। यावेळी त्यांनी व कार्यकर्त्यांनी मंदिरात मोठी घोषणाबाजी केली। नमस्कार, मी गणेश अंकुशराव, मी सामाजिक कार्यकर्ता आहे। आता विठ्ठल मंदिरात आहोत। आज पाडवा आहे आणि पंढरपूरकर जाणून बुजून मंदिर समितीमार्फत वेठीस धरले जात आहे। आज 10:30 पावणे 11 वेळ आला, धमाधमानं पंढरपूरकरांना सोडलं जाते। आमची प्रमुख मागणी ही 24 तास पंढरपूरकरांना कायमस्वरूपी विठ्ठल दर्शन मिळालं पाहिजे, जसं शिर्डीमध्ये आहे, तुळजापूरमध्ये आहे आणि प्रत्येक तीर्थक्षेत्र ठिकाणी गाववाल्याला किंमत आहे। गावातल्या प्रत्येक नागरिकाला सोडलं जातं। फक्त पंढरपूर असं गाव आहे की जिथं गावातल्या लोकांना किंमत नाही। जे मंदिर समितीचे सदस्य आहे, अध्यक्ष आहे, इतर अधिकारी आहेत, त्या प्रत्येकाची कमीत कमी रोज 500-500 लोक दर्शनाला जातात। पण जाणून बुजून पंढरपूरकरांवर मंदिर समिती अन्याय करते। पंढरपूरकरांचा अधिकार असताना पंढरपूरकरांना जाणून बुजून वेठीस धरलं जातं। सणावाराला सुद्धा या भाविकाला पंढरपुरातील जाणून बुजून ताटकं ठेवलं जातं। पण हे करून मंदिर समितीला काय मिळवायचं आहे आणि पंढरपूरकरांवरचा जो अन्याय चाललेला आहे तो अन्याय लवकरात लवकर मंदिर समितीने नाही थांबवला। मंदिर समितीनं पंढरपूरकरांसाठी 24 तास दर्शनाची सोय नाही केली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं मंदिर समितीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल। आम्हाला पंढरपूरकरांसाठी आंदोलन करावं लागेल, पूर्ण पंढरपूरकर घेऊन आणि पूर्ण वारकरी संप्रदाय घेऊन पंढरपुरातला आम्हाला आंदोलन करावं लागेल। कारण मंदिर समिती जाणून बुजून पंढरपूरकरांचा अपमान करते असं माझं वैयक्तिक मत आहे। त्यामुळं ह्या पोस्टची गंभीर दखल नाही घेतली तर आम्हाला लोकशाही मार्गाने आत घुसावं लागेल। जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय हरी।